विदर्भाचा विचार केला तर विदर्भामध्ये आलेली जी गुंतवणूक आहे याच्यामध्ये विदर्भातल्या वेगवेगळ्या भागातली गुंतवणूक मी आपल्याला सांगू इच्छितो। आणि आता तर गडचिरोली एक नवीन मॅग्नेट तयार झालेला आहे, सर्वाधिक गुंतवणूक आता गडचिरोलीमध्ये येते। अवकाश आणि संरक्षण साहित्य निर्मिती यामध्ये विदर्भामध्ये 20,000 कोटी रुपयाची गुंतवणूक आली आहे। 10 ते 15,000 त्यातनं रोजगार आहे। टेम्बो डिफेन्स, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर, मॅक्स एरोस्पेस, इकॉनॉमिक एक्सप्लोजिव्स, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि निर्मिती, सेमीकंडक्टर, सोलर पॅनल आणि मॉड्यूल याच्यामध्ये 1,55,000 कोटी रुपयाची गुंतवणूक आलेली आहे। 65,000 प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार आहे। कंपन्यांची नाव आहे आवाडा, वर्धान लिथियम, वारी एनर्जी, पॉवर लाईन ऊर्जा, रिलायन्स, BSNL सोलार, आर्टिफिशियल इलेक्ट्रॉनिक्स, नोवोसिस आणि ज्युपिटर। आणि मला हे सांगितलं पाहिजे की आता यातल्या काहींचं प्रोडक्शनही सुरू झालेलं आहे आणि या सगळ्या कंपन्यांचं प्रोडक्शन सुरू झाल्यानंतर सोलर मॉड्यूल हा जो काही एक संवर्ग आहे यामध्ये विदर्भ देशात नंबर 1 होणार आहे सोलर मॉड्यूल मध्ये। त्यानंतर इलेक्ट्रिक वाहन निर्मिती याच्यामध्ये गुंतवणूक आली आहे 15,000 कोटी, रोजगार जवळपास 10,000 आहे। टेक्सटाईलचं जे क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये 1,740 कोटी, ह्युसेंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, स्टील प्रकल्प जे आहे त्याच्यामध्ये जवळपास 2,10,000 कोटी रुपये, ज्यातनं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष 1 लाखापेक्षा जास्त रोजगार तयार होईल। आणि याच्यामधली नावं देखील महत्वाची आहेत, JSW, ग्रेटा एनर्जी, वॉर्म आयरन, रश्मी, PS स्टील, सुफलाम मेटल, सुफलाम इंडस्ट्री, कीर्तिसागर मेटलर्जी, सुमेध स्टील, लॉयड मेटल्स, आयकॉन हरिओम, GR कृष्णा फेरो, सुरजागड इस्पात, फाइन क्राफ्ट, गॅलंट इस्पात, राजुरी स्टील या कंपन्या आहेत। त्यानंतर कोल गॅसिफिकेशन मध्ये देशातली सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट ही विदर्भात आलेली आहे। जवळपास 70,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे, ज्याच्यामध्ये कोल गॅसिफिकेशन आणि डेरायव्हेटिव्ह देखील तयार होणार आहेत आणि 30,000 लोकांना या ठिकाणी त्यातनं रोजगार मिळणार आहे। मराठवाड्याचा जर आपण विचार केला तर मराठवाड्यामध्ये आपण DMIC सुरू केलं आणि त्यातनं आज देशाचं EV कॅपिटल म्हणून DMIC एकीकडे तयार होत आहे। त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक उत्पादन निर्मिती, सेमीकंडक्टर, सोलर पॅनल आणि मॉड्यूल यामध्ये गुंतवणूक आलेली आहे 50,000 कोटी रुपयाची। जवळपास रोजगार 30,000चा त्याच्यामध्ये आहे। याच्यामध्ये LNK एनर्जी, गोदावरी, जुन्ना सोलर सिस्टीम, NPSPL, अथा ग्रुप, त्यासोबत JSW, नायडेक ग्लोबल यांनी इन्व्हेस्टमेंट केली आहे। आणि विशेषतः इलेक्ट्रिक वाहन निर्मिती यामध्ये आपल्याकडे संभाजीनगरला आणि मराठवाड्यामध्ये जी गुंतवणूक आली आहे ती 50,000 कोटी रुपयाची आलेली आहे। रोजगार जवळपास 40,000 त्यातनं तयार होणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये टोयोटा असेल, स्कोडा असेल, एथर असेल आणि गोगोरो असेल, या अतिशय जगातल्या सगळ्यात मोठे जे ब्रँड्स आहेत ते आपल्या मराठवाड्यामध्ये आता या ठिकाणी आलेले आहेत। स्टील प्रकल्पामध्ये 5,000 कोटीची गुंतवणूक मराठवाड्यात आली आहे, ज्यामध्ये भाग्यलक्ष्मी, रोलिंग मिल्स, मेटा रोल्स, वसुधा, कलिका स्टील, SRJ PTA आणि यासोबत कृषी क्षेत्रातही या ठिकाणी जवळपास 2,500 कोटी रुपयाची गुंतवणूक ही आलेली आहे, ज्याच्यामध्ये DDN, FCA, फायटोमॅक्स, येडेश्वरी, कीर्ती ऑइल अशा प्रकारचे वेगवेगळे जे उद्योग आहेत। मी जाणीवपूर्वक आता विदर्भ आणि मराठवाड्यातली गुंतवणूक सांगितली आहे। इतर क्षेत्रातही महाराष्ट्रामध्ये अत्यंत चांगली गुंतवणूक येते। नाशिक असेल, कोकण असेल, सगळ्या भागामध्ये, पुणे तर पहिलेपासून आपलं इंडस्ट्रीचं मॅग्नेट आहे, पण आता पुण्याच्या पलीकडे साताऱ्याला, कोल्हापूरला देखील मोठ्या प्रमाणात मागणी येते आहे। हे देखील सांगताना मला अतिशय आनंद होतोय। मिहानमध्ये रोजगार आला नाही असं देखील काही लोकांनी त्या ठिकाणी सांगितलं। मला हे सांगितलं पाहिजे की मिहानमध्ये 31 कंपन्या कार्यरत आहेत, 22 नवीन कंपन्या सुरू होत आहेत आणि मिहान हे देशातलं एक असं सेंटर आता झालेलं आहे की IT क्षेत्रातले जे बिग 6 आहेत ते सगळेच्या सगळे एका वेळी आपल्याला
कुठल्याही मोठ्या शहरात त्यातले 2 दिसतील, 3 दिसतील, 4 दिसतील, 6च्या 6 आज त्या ठिकाणी मिहानमध्ये आहेत आणि मिहानमध्ये आपल्याला या ठिकाणी अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष जो रोजगार आहे हा आता 1,27,225 लोकांना प्राप्त झालेला आहे। त्यामुळे आणि आता विमानतळाचा विस्तार सुरू झालेला आहे। विमानतळाचा विस्तार पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जो काही बदल आहे तो होईल। आणि मग रोजगाराचं सांगत असताना हे देखील सांगितलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये आमचं महायुतीचं सरकार आल्यानंतर शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आम्ही महाभरती हा उपक्रम सुरू केला होता आणि आता या 3 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये 1,20,000 सरकारी नोकऱ्या आपण दिलेल्या आहेत आणि पुढच्या 2 वर्षात तेवढ्याच अजून नोकऱ्या या महाराष्ट्रामध्ये आपण देण्याचा निर्णय केलेला आहे। एक प्रकारे महाराष्ट्राच्या इतिहासातली आतापर्यंतची सगळ्यात मोठी भरती ही या राज्यामध्ये करण्याचं काम आपण केलंय। शेतकऱ्यांच्या संदर्भात देखील या ठिकाणी विषय आला की तुम्ही अनाउन्स केले, पैसे मिळाले नाहीत, पैसे दिले नाहीत। खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की या ठिकाणी आपण 32,000 कोटीचं पॅकेज जे घोषित केलं होतं, या 32,000 कोटीच्या पॅकेजमध्ये त्या ठिकाणी 10,000 कोटी हे इन्फ्रास्ट्रक्चरचे होते, 2,000 कोटी आपण नरेगातनं देणार होतो आणि बाकी सगळी थेट मदत होती। या संदर्भात मला आपल्याला सांगितलं पाहिजे की हे जे पॅकेज आहे याच्यामध्ये 3 हेक्टरची मर्यादा आपण ठेवली होती आणि 3 हेक्टरच्या मर्यादेत एनडीआरएफचे पैसे दिल्यानंतर देखील आपण रबीच्या हंगामाकरता 10,000 रुपये अतिरिक्त त्या ठिकाणी हेक्टरी देण्याचा निर्णय केला होता। या संदर्भात पशुपालकांना देखील पशुधन हानीसाठी आपण पैसे द्यायचं कबूल केलं होतं, त्याचे सगळे पैसे आपण दिलेले आहेत। नरेगाच्या अंतर्गत जे आपण म्हटलं होतं त्याची काम चालू आहेत, त्याच्याकरता पूर्ण पैसा आपल्याकडे उपलब्ध आहे। अतिवृष्टीमुळे ज्या बुजलेल्या सिंचन विहिरी होत्या त्याच्या कामाकरता 30,000च्या मर्यादेपर्यंत आपण जे पैसे द्यायचे होते 27,000 विहिरींच्या दुरुस्तीकरता ते 80 कोटी रुपये आपण उपलब्ध करून दिलेले आहेत। सार्वजनिक उपयुक्त सुविधा, विद्युत काम, रस्ते, इमारती, लघु व मध्यम तलाव आणि दुरुस्ती पुनर्बांधणी या कामांना आपण पैसा उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्यातल्या काही कामांना आपण हे सांगितलंय की तुम्ही कामांची सुरुवात करा, आम्ही पुढच्या बजेटमध्ये किंवा त्याच्यामध्ये त्याच्याकरता निधी उपलब्ध करून देऊ। त्यामुळे तेही काम आपण झालंय आणि